आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय निज ध्येय योगियाचे ते समचरण साजरे पाभिमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुती निरती पार ते झाले साकार पुंडलिका ते समचरण साजरे विटेवरी पाभिमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणी जाते संकादिक ध्यात ते आमुची कुळदैवत पांडुरंग ते समचरण साजरे विटेवरी पाभिमातिरी विठ्ठल रूप विठ्ठल आनंद अद्वय नित्य निरामय जिका निज ध्येय योगियाचे ते समचरण साजरे विटेवरी पाभिमातिरी विठ्ठल रूप पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी दया माझी दंडवत कपी कुळी हनुमंत आनंद अद्वय नित्य निरामय जिका निज ध्येय योगियाचे ते समचरण साजरे विटेवरी पाभिमातिरी विठ्ठल रूप मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी Hare
मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या आनंद आधोय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे ते समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. आज प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी आपल्या मंगनाळी नगरीचे भूमीचे भूमिपुत्र वैकुंठवासी गोविंद महाराज यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्ताने आपल्या नगरीमध्ये संत गोविंद महाराज व भगवान पांडुरंग परमात्मा अशा देव आणि भक्ताच्या द्वारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्या परम भाग्याला प्राप्त झालेली आहे. कारण साधू पुरुषाच्या पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये आपणाला सेवेचा भाग प्राप्त होणं म्हणजे आपल्या भाग्याची गोष्ट आहे. तुका म्हणे मज घडवत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. साधू पुरुषाचा पुण्यस्मरण होत असतो म्हणजे पुण्यतिथी होत असते, देवाची जयंती होते, साधूची पुण्यतिथी होते आणि बाकी सगळ्या जीवाची श्राद्ध होते. विठ्ठल पुण्यतिथी कोणाची होते की ज्यांचं जीवन मागच्या पिढीसाठी काही आदर्श असेल, तुम्हाला मार्गदर्शक असेल, ज्यांचं जीवन पवित्र आहे. साधू पुरुषाचा जन्म पवित्र आहे, साधू पुरुषाचं जीवन जगणं पवित्र आहे आणि साधू पुरुषाचा आपल्या भाषेमध्ये मृत्यूही पवित्र आहे. ज्यांच्या देह ठेवण्याने तिथी पुनीत होते त्याचं नाव पुण्यतिथी. विठ्ठल जीवाचा जन्म अमंगल. कारण जीव जन्मल्यापासून 12 दिवस त्याच्या घरचा विठाळ मानतात, घराचाच नाही त्याच्या भावकीचा मानतात, नाही का? जन्मता विटाळ, जीवन जगतो तेही विटाळातच. जन्माबरोबर आलेला विटाळ मेला तरी शिल्लक 13 दिवस राहतो. म्हणून जन्मलं की 12 होते आणि मेल्यावर 13 होते. जन्मल्यावर 12 दिवसाचा विटाळ आणि मेल्यावर 1 दिवस वाढवून
13 दिवसाचा विटाळ विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जीवन हे विटाळाचे आळे आहे. विटाळात जगणाऱ्या जीवाची पुण्यतिथी होत नसते, श्राद्ध होते. श्राद्धही अपवित्रच असते, कारण श्राद्धाचं नैवेद्य कोणी देवाऱ्यावरल्या देवाला दाखवित नाही. अखंड ज्याच्या ठिकाणी विटाळ आहे त्याला जीव म्हणावं. ज्याचा विटाळ कायम फिटलेला आहे त्याला साधू म्हणावं. विठ्ठल साधू पुरुषाला विटाळ नाही, नाही त्या विटाळ अखंड नाही त्या विटाळ अखंड सोळा उपाधी वेगळा जाणीवीचा. साधू पुरुषाच्या अंगी विटाळ नाही बरं काय, कारण साधू पुरुषाचा विटाळ हरी कीर्तनाने फिटलेला आहे. म्हणून सामान्य जीवाच्या अंतविधीला गेल्यानंतर अंतविधी करून जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा वस्त्रासहित आंघोळ करतो. आता तितकं काटेकोरपणे पाळणं बंद आहे म्हणा. एखाद्या माणसाच्या मोतीला मनुष्य गेला की घरला येईपर्यंत त्याच्या आंघोळीची सोय अंगणात होती, बाथरूम मध्ये नाही. ते घरातली माणसं वरून पाणी वाढत होते. स्वतःच्या अंगावरचे कपडे जहागीरदार असला तरी हाताने धुवा लागतो. स्वतः कपडे धुवायचे, त्याला पिळायचं, स्वतः जाऊन वाळू घालायचं. एवढंच नाही हो, पायात घालून नेलेला जोडा सुद्धा त्या पाणी शिपत होत्या मग मध्ये आणत होत. जीवाच्या अंतविधीला जाऊन आल्यानंतर आपण विटाळलो अशी कल्पना आहे आपली. अंतविधीला गेलेला जो विटाळ आहे वस्त्रासहित आंघोळ केल्याशिवाय फिटत नाही. म्हणून सामान्य जीवाच्या अंतविधीला जाऊन आले की स्नान करावं, कारण तो विटाळ येतो. साधू पुरुषाच्या अंतविधीला जात असताना स्नान करूनच जावं. विठ्ठल साधू पुरुषाचा अंतविधी करून स्नान करण्याची गरज नाही. का गरज नाही? ज्याच्या अंतविधीला गेलो तिथंच विटाळ नाही, तुम्हाला लागणार कुठला आहे? नाही त्या विटाळ अखंड सोहळा
उपाधी वेगळा जाणीवेचा तो पवित्र आहे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम. किरकिर करायला, चुरचुर करायला. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. कारण साधू पुरुषाचा देह जो आहे नाम संकीर्तनाने पवित्र झालेला आहे. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, त्यांचा देह पवित्र आहे. तुमच्या माझ्यासारखा पंचभौतिक देह असला तरी त्यांचा देह प्रत्यक्ष भगवत स्वरूप बनलेला आहे. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. ज्या पुरुषाने आपलं जीवन भगवत स्वरूप केलं आहे, अशा पुरुषाचा देह पवित्र आहे. त्यांची वाणी पावन आहे, त्यांच्या लीलाही पावन आहे. अशा थोर पुरुषाचा पुण्य स्मरण सोहळा होतो. आज आपणही कोणीही कोणाची पुण्यतिथी करते, कारण स्वतंत्रता आहे. काय करायचं हे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रता आहे. तुम्हाला काय करू वाटलं करा, पण पुण्यतिथी होत नाही. देवाची जयंती होते, देवाचा जन्मदिवस सोहळा केला जातो. रामाची पुण्यतिथी कुठं पाहिली का? कृष्णाची राम जन्म सोहळा, कृष्ण जन्म सोहळा, हनुमान जन्म सोहळा, नरसिंह जन्म सोहळा, म्हणजे देवाची जयंती, साधूची पुण्यतिथी आणि बाकी सगळ्या जीवाची श्राद्ध. आपण पुण्यतिथी म्हणून करू लागलो तरी पुण्यतिथी होत नाही, श्राद्ध होते. विठ्ठल पुण्यतिथी होण्यासाठी त्या व्यक्तीचा तसा अधिकार असला पाहिजे. एक ग्रस्ताला
आश्रमामध्ये. म्हणलं मी अमुक गावचा महाराज. म्हणलं बर, कस काय आलो? काही नाही, आपली तारीख पाहिजे होती. म्हणलं काय सप्ताह आहे का? नाही सप्ताह वगैरे नाही. म्हणला आमच्या वडिलाची पुण्यतिथी आहे. म्हणलं वडिलाच्या पुण्यतिथीसाठी तारीख मागायला आलेला सुपुत्र, त्या सुपुत्राच्या गळ्याकडे थोडं नजर टाकून बघलो, रिकामाच होता. काळा दोरा होता अडकलेला. याच्या तर गळ्यात काही माळ नाही. म्हणलं याच्या गळ्यात नसेल जाऊ द्या. म्हणलो ज्याचा त्याचा धर्म आहे. बाप एखादी माळकरी वारकरी असेल काही हरकत नाही. म्हणजे वडील काही पंढरपूरचे वारकरी होते का? वारी बिरी काही करत नव्हते. म्हणलं वारी बिरी काही करत नव्हते. म्हणलो वारी करत नसेल जाऊ द्या. गळ्यामध्ये तुळशीची काही माळ होती का? माळ खिळ तसली काही नव्हती. म्हणलं माळ खिळ नव्हती, वारी नव्हती, गळ्यामध्ये तुळशीची माळ नव्हती. अरे माळ नसेल तर जाऊ दे, त्याचा आचार तर काही पवित्र होता का बाबा? म्हणलं मनाचा निर्मळ, वाचीचा रसाळ, तया गळा माळ असो नसून. मनाचा निर्मळ आहे, ज्याची वाचा रसाळ आहे, रसाळ याची वाचा वसाळ आहे. माळ नव्हती. वडील काही खाणं पिणं वगैरे करत होते का? नाही, 4 माणसात बसावं लागत होतं. मला त्यांना खाणं पिणं कधी कधी होत होत. कच्च खाल्ले त्याची पुण्यतिथी होते. शिजून खायला वेळ लागते, भाजून खायला सुरू केले. पीठ उशाला बाटली ठेवून मेले त्याची पुण्यतिथी होते. कोणी मेले की भजनच आहे. जिवंतपणी जी जात भजन ऐकली नाही त्याच्या मड्यावर भजन करायची वेळ आहे. भजन म्हणजे काय बँड बाजा वाटला आहे ना? बाजा आहे बोलवा भजनी, हिला राग कटवायची राहते. पुण्यतिथी होण्यासाठी त्या व्यक्तीचा अधिकार असला पाहिजे. जरूर भजन करो, पण भजन प्रेमी मेला तर करावं. विठ्ठल पुण्यतिथी कशासाठी करायचंय? त्या साधू पुरुषाचे आठवण, साधू पुरुषाचा विचाराचा मागोवा घेण्यासाठी, त्यांचा आचार पाहण्यासाठी. नाही काय? साधू पुरुषाची काय होते? पुण्यतिथी होते. बाकी सगळ्या जीवाची श्राद्ध होते. पुण्यतिथी कोणाची व्हावं, श्राद्ध कोणाची व्हावं? जिवंत असताना जो मेला त्याची पुण्यतिथी, मरून जगतो त्याची पुण्यतिथी, जगून मरतो त्याची श्राद्ध. विठ्ठल मरणाच्या आधीच मेलाय. कशाने मेला? विचाराने. मरणाही आधी राहिलो मरुनी. जो ग्रस्त मरणाला मारलेला आहे त्याची पुण्यतिथी. मरण माझे मरोनी गेले, मद केले आमर, ठाव पुसले बुड पुसले, ओस ओसले देह भाव. नाही का? मृत्यू आपला मानित नाही. मृत्यू समयी जो प्रसन्न राहतो त्याची पुण्यतिथी. विठ्ठल मृत्यूचा जागृत आणि मृत्यू समयी आनंद उपभोगतो, मृत्यूचा आनंद घेतो. आपुले मरण देखील म्या डोळा,
तो झाला सुख सोहळा अनुपम्य. अशा तत्वज्ञ साधू पुरुषाची किंबहुना भगवत भक्ताची पुण्यतिथी होत असते. बाकी तुमची माझी श्राद्ध, श्राद्धासाठी संतती लागते, पण साधू पुरुषाच्या पुण्यतिथीसाठी संततीची गरज नाही. नव्हे नव्हे जातीची सुद्धा गरज नाही. विठ्ठल अशा साधू पुरुषाचा पुण्य स्मरण सोहळा आपल्या नगरीमध्ये अट्ठासाने होतो. वैकुंठवासी गोविंद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 6वा दिवस, 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या भागाला प्राप्त झालेली आहे. आपल्या विभागातील वयोवृद्ध, आतापर्यंत ज्यांचं जीवन भजनानंदामध्ये गेलेलं आहे, असे सुंदर गायक, भजनी मंडळ, सुंदर मृदंग वादक, सुंदर माईक सिस्टीम, असे या सर्वांच्या सहकार्याने तुम्हा सुज्ञ श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेली कीर्तन सेवा, सेवेसाठी म्हणून घेतलेला अभंग, श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आराध्य दैवताचा, आपल्या उपास्य दैवताचा तुम्हा आम्हाला परिचय करून देतात. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्ही ज्याची आराधना करतो, आम्ही ज्याची उपासना करतो, मीच नाही, माझा जन्म ज्या कुळामध्ये झाला, वंशामध्ये झाला, त्या वंश परंपरेची देवता, तिला म्हणायचं कुलदेवता. मनुष्य वाढू नका हो, वाढू नका. मनुष्य जीवन म्हटलं वाढले थोडं, कोणत्या तरी जातीमध्ये, कोणत्या तरी कुळामध्ये जन्माला येत असतो. आणि मनुष्य जीव ज्या जातीमध्ये, ज्या कुळामध्ये जन्माला येतो, त्या कुलाने नेमिलेली कुलदेवता त्याला भजावी लागते. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार, तुकाराम महाराजांचा तुमच्या माझ्या भाषेमध्ये जन्म थोर एका वारकरी कुळामध्ये झालाय. विश्वंभर बाबापासून तर बोलोबा पर्यंत ज्यांच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी आहे, ज्यांच्या कुळाचं दैवत भगवान पांडुरंग, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल जात वित्तगोत, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. आमच्या कुळाने नेमिले जे दैवत आहे, त्याच दैवताचा मी उपासक आहे. कुल म्हटलं की कुळाला कोण आलं? दैवत आलं. कुळ म्हटलं की कुळाला कोण आला? कुळ गुरु आला. आता दैवत कसलं असते? कुळ जसलं असेल तसलंच दैवत असत. सांगा, कुळ जर मांसाहारी असेल, मद्यपानी असेल, तर त्याचं दैवत कोणतं राहील?
कुळ मांसाहारी तर त्या कुळाने कुळ दैवत नेमिल तेही मांसाहारी म्हणून पशुचा बळी देतात, त्या कुलदैवतेला अर्पण करतात आणि प्रसाद म्हणून सेवन करतात. मद्य अर्पण करणे, तीर्थ म्हणून प्राशन करणे. जसलं कुळ तसलं दैवत. ज्या दैवताचं वर्णन पुराण करीत नाही, ज्या दैवताचा विचार शास्त्र करीत नाही, ज्या दैवताचा निर्देश वेद करत नाही, ज्या दैवताला ठाव पुराणात नाही, ज्या दैवताला ठाव शास्त्रात नाही, ज्या दैवताला ठाव वेदात नाही, असे अनेक देवता आहेत. शेंदरी हेंदरी दैवते कोणते पूजे भूते घेते, आपुल्या पोटा जे रडते मागते शिते अवधान. अनेक देवता आहेत. महाराज सांगतात आमच्या कुलाने नेमिली जी दैवत आहे ते दैवत दैवत नाही, ते दैवत देव नाही. देवाचा देव आहे बळिया माझी पंढरीराव, तो हा देवाचाही देव, देव नाही देवाचा देव. आमच्या कुळाने नेमिले दैवत आहे ते दैवत आमच्या कुळापुरतं मर्यादित नाही. आम्ही ज्या दैवताची उपासना करतो त्या दैवताची उपासना इंद्र चंद्र महेंद्र करतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची भजती. बरं का, अनेक देव देवी देवतेची उपास्य देवता. देवाचा देव, ब्रह्मदेवाचा देव, सगळे देव येतात, इंद्र येतात. ज्या दैवता पुढे स्वर्गातल्या अप्सरा नृत्य करतात. रंभाधिक नाचती रंभाधिक नाचते उभ्या जोडून हात. स्वर्गातल्या रंभा येतात, ज्याच्या दारापुढे नृत्य करतात. तेही उद्धटपणाने नृत्य करत नाहीत, नम्रतेने नृत्य करतात. ज्याच्या द्वारामध्ये रंभा हात जोडून उभा टाकतात
रंबा नृत्य करत असताना कैलासवरून भगवान शंकर हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू घेऊन येतो. सारे देव येतात, चंद्रभागेचं स्नान करतात. चंद्रभागेच्या वाळवंटापासून तर महाद्वारापर्यंत देवलोकाचीच दाटी जमलेली आहे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, चंद्रभागेच्या वाळवंटापासून तर महाद्वारापर्यंत दाटी कोणाची झाली? काही फुकट तिकीटवाल्याची झाली. शिंदे सरकारनं वारीली सुकाळ केली. ही फुकट तिकीटवाल्याची दाटी नव्हती. देवलोकाची दाटी, ज्याच्या द्वारात एका बाजूने गरुड भटकलंय, एका बाजूला हनुमान आहे. असं ऐश्वर्य ज्या दैवताचं आहे, ज्या देवाचं आहे, त्याचे उपासक आम्ही. ज्याचे दास त्याचा पंढरी वास. मी त्याचा दास आहे, मी एकटा नाही. माझ्या कुळामध्ये आजपर्यंत जेवढे जन्माला आले तेवढे भगवान पंढरीराचे दास झाले. म्हणून आमच्या कुळाची परंपराच आहे. माझ्या वंश परंपरेनेच मी पांडुरंगाचा कोण आहे? दास आहे. वंश परंपरा दासमी अंकिला, तुका मोकलिता लाज कोणा. वंश परंपरेने मी भगवान पांडुरंग परमात्म्याचा दास आहे. आमचा आराध्य दैवत कोण आहे? त्या आराध्य दैवताचा नाम निर्देश शेवटच्या चरणात उत्तरार्धात करतात. ते आमचे कुळदैवत, ते आमचे कुळदैवत. त्या दैवताचं नाव काय आहे? पांडुरंग. आम्ही ज्या दैवताची आराधना करतो त्या दैवताची आराधना, त्या दैवताचे गुण नारद तुंबर वर्णन करतात. नारद तुंबर ज्याचं अखंड गायन करतात. सनत संकाधिक, सनत संकाधिक हे चार भाऊ आहेत ना मुळातले, त्या सनत संकाधिकाची ध्येय मूर्ती, सनत संकाधिक अखंड ज्याचं ध्यान करतात ते आमचे कुळदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात, सनत संकाधिक ध्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. आमचं जे कुळदैवत आहे शास्त्र शुद्ध आहे.
आम्ही ज्या दैवताची आराधना करतो त्या दैवताची पवाडी पुराण गातो. बर का? जपी जप ज्याच्यासाठी करतात ते आमचं दैवत आहे. तपी तपश्चर्या ज्याच्यासाठी करतात ते आमचं दैवत आहे. भगवान व्यासाने 18 पुराणाची रचना ज्याच्यासाठी केलं ते आमचे दैवत आहे. यादसाठी जप, यादसाठी तप, व्यासेही अमोघ ग्रंथ केले. अनेक भगवान व्यासाने ग्रंथाची रचना केली पुराणाची. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याचं स्वरूप वर्णन करण्यासाठी निर्माण झाले ते आमचे कुलदैवत पांडुरंग. 4 वेदाचा, 6 शास्त्राचा, 18 पुराणाचा विषय कोण? चहुवेदी जाण शास्त्री कारण. Oh